माणिकराव कोकाटेंचा डिमोशन, कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे तर माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक खातं। माणिकराव कोकाटेंच्या खाते बदलाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिळून घेतला। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, महायुती शेतकऱ्यांना मदतीचा ओघ कायम ठेवणार, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। महायुतीचा भगवा डौलाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फडकेल, जनतेने जो विश्वास दाखवला तो सार्थ करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास। महायुतीची ताकद वाढत आहे, यापुढे विरोधी पक्ष शिल्लक राहील की नाही आपल्याला माहिती नाही, लोक महायुतीवर विश्वास ठेवत आहेत, कैलास गोरंट्याल यांच्या पक्ष प्रवेशावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिवसेनेत प्रवेश थांबतील अशा बातम्या निराधार, ठाकरेंच्या शिवसेनेसह अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, मंत्री संजय राठोडांची प्रतिक्रिया। बोरिवलीत पश्चिम उपनगरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं शिबिर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार शिबिराला मार्गदर्शन। मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, आज टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार प्रदान केला जाणार। माणिकराव कोकाटेंनी पदोपदी शेतकऱ्यांचा अपमान केला, माजी खासदार राजू शेट्टी यांची कोकाटेंवर टीका। राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, ससून डॉग आणि गिरगाव मच्छीमार संघाच्या होणाऱ्या त्रासाबाबत राज ठाकरे स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलले, राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे हा पेच सुटल्याची माहिती। महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी गठीत करण्याचे आदेश, एसआयटी गठीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर फडणवीसांचे आदेश। अकोल्यात काँग्रेसला मोठा झटका, अभय पाटील यांचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा, अभय पाटील काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीचे उमेदवार। कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे केंद्रीय जलसंपदा मंत्री सी.आर. पाटील यांना पत्र, सी.आर. पाटील यांना पत्राद्वारे हस्तक्षेप करण्याची विनंती। कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया, या महाशयांनी आपला गद्दार म्हणून उल्लेख केला होता, काँग्रेसने एवढे वर्ष आमदारकी दिली, मग खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली, अर्जुन खोतकर यांचा सवाल। कार्यकर्ते सांभाळण्यात पंकजा मुंडे निष्क्रिय, राजाभाऊ मुंडेंनी व्यक्त केली खंत, बीडमधील भाजप निष्क्रिय नेत्यांमुळे संतप्त आहेत, राजाभाऊ मुंडे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वावर नाराज। राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांचं निधन, नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, मागील 6 दशकापासून प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्न चर्चेतून सोडवावा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळांची मागणी। गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठी खड्डा खणल्यावर 2000 रुपये शुल्क आकारणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा। मुलुंडमध्ये धारावी प्रकल्पाच्या विरोधात मुलुंड बंदची हाक, महाविकास आघाडीच्या वतीनं मुलुंड बंदची हाक, काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी उपोषणाला बसणार। राज्यातील 65 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि उपअधीक्षकांच्या बदल्या, गृह विभागाचे आदेश। मुंबईत आजपासून आपली चिकित्सा योजना राबवण्यात येणार, विविध रक्त चाचण्या अत्यल्प दरामध्ये करून मिळणार, 100 आरोग्य संस्थांमध्ये योजना पुन्हा सुरू करण्याचा पालिकेचा निर्णय। मालवण येथील शिवपुतळा दुर्घटनेसंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार, इलेक्ट्रॉनिक उपकरणाबाबत नव्याने केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती सादर करण्याच्या सूचना। बेस्टला नव्या महाव्यवस्थापकांची प्रतीक्षा, बेस्ट उपक्रमाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे SVR श्रीनिवासन सेवानिवृत्त। विदर्भ मराठवाड्यातील रेल्वे जाळं अधिक मजबूत होणार, इटारसी नागपूर 4थ्या रेल्वे मार्गिकेसह छत्रपती संभाजीनगर ते परभणी दुहेरीकरण प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज बीडमध्ये बैठक, महादेव मुंडे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मैदानात। नागपूरमधील शालार्थ आयडी प्रकरण, बनावट आयडीच्या मदतीने वेतन मिळवणाऱ्या
3 शिक्षकांना अटक, अधिकारी संस्था चालकानंतर थेट लाभार्थी शिक्षक टार्गेटवर. राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू, SEBC प्रवर्गाला 10% आरक्षण. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या कारवाईवर विनोद पाटील संतप्त. कोणतीही नोटीस पूर्व सूचना न देता घरे पाडली, पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईवर पाटील संतप्त. मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मुंबईमध्ये 8 ठिकाणी छापेमारी. गैरव्यवहार प्रकरणामध्ये कंत्राटदारांनी दिलेली बनावट कागदपत्रांप्रकरणी कंत्राटदारांच्या कार्यालयावर छापेमारी. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सोलापुरात प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीनं आंदोलन. भीक मागत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना चिल्लर देण्याचा इशारा. आंदोलनावेळी प्रहारचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झाला वाद. नांदेड जालना संभावित होणाऱ्या समृद्धी महामार्गामध्ये बागायती जमिनीला कवडीमोल दराने खरेदी करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे चक्क इच्छामरणाची केली मागणी. पुण्यात बेरोजगार अभियंत्यांच्या आंदोलनाला अमरावतीच्या युवा अभियंत्यांचा पाठिंबा. सरकारने तातडीने पदभरती करावी अशी मागणी. हिंदू जनजागृती समितीचे तहसीलदारांना पत्र. चिव्हेडी घाटातील तुटलेले रेलिंग पुन्हा बसवण्याची केली मागणी. बीडच्या पाटोदा तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा. वंचित बहुजन आघाडीने कार्यालयासमोर मांडला ठिय्या. डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी. अशोक शिनगारे यांच्याकडून पदभार स्वीकारला. मंत्री अदिती तटकरे भीमाशंकर चरणी लीन. शिवलिंगावर दुग्धाभिषेक करत त्यांनी भक्तिभावाने केली पूजा अर्चा. अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमुळे महिला भाविकांमध्ये विशेष उत्साह. बदलापूर रेल्वे स्थानकात जुने सरकते जिने लावल्याचा महाविकास आघाडीचा आरोप. जिन्यावरील आवरण काढून केली पोलखोल. अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार. गतिमान आणि पारदर्शक कामासाठी पेपरलेस कामकाज. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्वागत. सातारा सांगली जिल्ह्यातील 1000 पैलवान आणि सैनिक करणार रक्तदान. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 9 ऑगस्टला क्रांती दिनादिवशी रक्तदान करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रक्तदान करणार. अखेर कोर्टाच्या आदेशाने पोलीस पाटील भरती प्रक्रिया रद्द. प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी यांची माहिती. पैठण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. राधाकृष्ण विखे यांच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी. थकीत ऊसाचे बिल तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी शेतकरी आक्रमक. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते जायकवाडी धरणातील पाण्याचे जलपूजन. धरणामध्ये 15,000 क्युसेकने विसर्ग सुरू. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. पालघरच्या वांद्री धरण प्रकल्प परिसरातील खैर जातीच्या झाडांची कत्तल करून तस्करी. झाडांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यात पालघर वन विभागाला अपयश. पालघरच्या वानगाव रेल्वे पुला शेजारी असलेल्या सर्व्हिस रोडची 2 महिन्यात चाळण. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला सर्व्हिस रोड 2 महिन्यामध्ये उखडला. ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा स्थानिकांचा आरोप. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता. आरोपींची बदनामी करणाऱ्यांनी नाक रगडून हिंदू समाजाची माफी मागावी. भाजप नेते नितेश राणे यांची प्रतिक्रिया. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता. तत्कालीन ATS अधिकारी महबूब मुजावर यांचे मोठे खुलासे. परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरून मोहन भागवतांना अटक करण्याचे आदेश होते. भगवा दहशतवाद हे सर्व खोटं असल्याचाही केला दावा. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे फिरवली पाठ. पीक विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी 2,90,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला.
अमरावतीत नामांकित कंपनीमध्ये निकृष्ट सिमेंट रिफिलिंगचा पर्दाफाश, तब्बल 1200 पोत्यांचा निकृष्ट साठा जप्त, 2 आरोपींना अटक. अमरावतीत भूमी अभिलेख कार्यालयामध्ये एसबीची कारवाई, उपअधीक्षक आणि नगर परीक्षण भूमापकाला लाच घेताना अटक. घराचा पूर्वीचा फेरफार रद्द करून नवीन करून देण्यासाठी 50,000 रुपयांची लाच. बार्शीत शांताराम जाधवांची वाहनं जाळण्याचा प्रकार, राजकीय सुडातून वाहनं जाळण्याचा प्रयत्न, रोहित पवार यांचा रणवीर राऊतांवर गंभीर आरोप. व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग, तरुणाच्या हाताची छाटली बोटं, बीडमधील धक्कादायक प्रकार, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल, एकाला अटक. पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी, वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना. ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्याने हाणामारी झाल्याची माहिती. सिंधुदुर्गातील कर्ली नदीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपसावर धडक कारवाई करत 6 रॅम्प उद्ध्वस्त, अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले. हिंगोलीत जुन्या वादातून एकावर हल्ला, 6 आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, जखमीवर नांदेडमध्ये उपचार सुरू. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक, रायगड पोलिसांनी 11 आरोपींना ठोकल्या बेड्या, 6,000हून अधिक सिम कार्ड, 35 मोबाईल, लॅपटॉप हस्तगत. मुंबईत गुन्हे शाखेची कारवाई, 3,75,000चा कप सिरप साठा जप्त, गुन्हे शाखेने दोघांना घेतलं ताब्यात. पिंपरी चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथील ज्येष्ठ नागरिकाच्या बंगल्यात दरोडा टाकणाऱ्या 2 गुंडांना अटक, उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. पोलिसांनी 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. बीडमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून विवाहित महिलेवर अत्याचार, बंदुकीचा धाक दाखवत महिलेला मारहाण, पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. पुण्यात जमिनीच्या वादातून फायरिंग, गोळीबारात 1 जण गंभीर. हवेली तालुक्यातील केसनंद येथील घटना. नांदेडमध्ये धर्माबाद शहरात वानरांचा धुमाकूळ, वानरांचा नागरिकांवर जीवघेणा हल्ला, हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. रील्स बनवण्यासाठी दुचाकी चालकाचा फुटपाथवर जीवघेणा स्टंट, बारामती वाहतूक शाखेने शोध घेत केली कारवाई. औसामधील ग्रामीण रुग्णालयात द बर्निंग अँब्युलन्सचा थरार, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये विचित्र अपघात, कंटेनरमधील लोखंडी खांब अंगावर पडून एकाचा मृत्यू, घराच्या ओठ्यावर बसलेल्या वृद्धाचा मृत्यू. नांदेडच्या गोवर्धन घाट पुलावरून तरुणाने मारली नदीत उडी, जीवन रक्षक दलाच्या जवानांनी तरुणाचा जीव वाचवला, आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून पुढील तपास सुरू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विधान खोटं आणि विकृत, अफजल गुरु शिक्षा प्रकरणावरून पी चिदंबरम यांचा पलटवार. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम, निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल कॉलेज यादी अंतिम. ईव्हीएममध्ये कुठलीही छेडछाड शक्य नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर आयोगाने केली तपासणी. बिहारच्या पाटणामध्ये नर्सच्या 2 मुलांना जिवंत जाळले, गुन्हेगारांनी घरात घुसून नर्सच्या 2 मुलांना जिवंत जाळले, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू. अमरावतीत तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा वाळू माफियांचा प्रयत्न, हातुर्णा येथील पेढी नदी पात्रातील घटना, आरोपी विरोधात गुन्हा दाखल, 1 मिनी ट्रक जप्त. पीएमपीएल बस सेवेत अनियमितता, पीएमपीएल अध्यक्षांची ठेकेदारांना तंबी, सेवा सुधारली नाही तर ब्लॅकलिस्ट करणार. सर्वसामान्यांना फटका बसणार, 1 ऑगस्टपासून नियम बदलणार, एलपीजी किंमत, यूपीआय पेमेंट, क्रेडिट कार्ड, विमा यात बदल होऊ शकतो. हिंगोलीच्या सेनगाव परिसरामध्ये बंधारा फुटल्याची माहिती, वाशिम जिल्ह्यातील हळदीच्या बाजारभावात चढउतार. हिंगोलीच्या सेनगाव परिसरामध्ये बंधारा फुटला, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बंधारा फुटला, शेती पिकांचं मोठं नुकसान.
चंद्रपूरमध्ये पावसाची संततधार. इरई धरणाचे 2 दरवाजे 0.25 मीटरने उघडले. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण. पैठणमधील नाथसागर धरण 91% भरलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करणार नाथसागर धरणातील पाण्याचे पूजन. चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे इरई धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणाचे 2 दरवाजे उघडले. नांदेडमध्ये भर दिवसा तरुणीला जबरदस्ती उचलून नेल्याची घटना. माहिती मिळताच पोलिसांनी घेतलं आरोपीला ताब्यात. गडचिरोलीच्या पत्तीगावमध्ये मजूर वर्गीय कुटुंबाच्या घराला आग. दुर्घटनेमध्ये घरातील साहित्य आणि बांधकामासाठी ठेवलेली रोख रक्कम जळून खाक. परभणीच्या जिंतूर तालुक्यात रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला. शेतकरी जखमी. वन्य प्राण्यांचा वारव वाढल्यामुळे आता पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. लडाखमध्ये लष्कराच्या वाहनावर दरड कोसळल्याची घटना. दुर्घटनेत 1 लेफ्टनंट कर्नलसह 2 सैनिकांचा मृत्यू. 3 अधिकारी जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल समोर गळफास घेत विद्यार्थिनीची आत्महत्या. आत्महत्याआधी व्हिडिओ कॉल की रेकॉर्डिंग तपासानंतर होणार स्पष्ट. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर श्वान अडकला. श्वानाचा जीव वाचवण्यासाठी व्यक्तीची धडपड. विद्यार्थ्यांचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. जळगाव जिल्ह्यातील जेई स्कूलमधील घटना. कुटुंबियांकडून आक्रोश व्यक्त. हिंगोलीच्या बाबुळगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून केली आत्महत्या. गोव्याच्या पेडणेत बसची दुचाकीला धडक. दुर्घटनेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू. सोलापूरमध्ये 4 महिन्याच्या बाळाला चोरणाऱ्यांना अटक. महिलेसह रिक्षा चालकाला अटक. पोलिसांनी 8 तासात लावला आरोपींचा शोध. जालन्यात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या. परतूर तालुक्यातील घटना. अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल. सांगलीमध्ये घरफोडी करणारी अल्पवयीन मुलगी. पोलिसांच्या ताब्यात. 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. रत्नागिरीमध्ये वकील असल्याची सांगून 50,000ची फसवणूक. पोलिसांकडून आरोपीला अटक. आरोपीवर फसवणुकीचे अनेक गुन्हे असल्याचे निष्पन्न. भंडाऱ्यात सुगंधित तंबाखूची विक्री करणारे पोलिसांच्या ताब्यात. 20,000 रुपयांचा तंबाखू जप्त. कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहतीतील जुगार अड्ड्यावर क्राईम ब्रांचचा छापा. 14 जणांना अटक. 5,83,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यात चंदननगर परिसरात बांगलादेशी समजून घरात घुसून मारहाण. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. बिअरचं बिल जास्त लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण. तरुणाची धिंड काढून माफी मागायला लावली. पुण्यातील सासवडमधील घटना. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या कसबा बावड्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 49 जणांवर गुन्हा दाखल. 16 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुणे बंगळुरू महामार्गावरील टोलनाका परिसरात 95 लाखांच्या सोन्यावर डल्ला. घटनेमुळे परिसरात खळबळ. एका संशयित आरोपीला अटक. कराडमध्ये बनावट सोन्याची बिस्किटे पोलिसांनी पकडली. 50 लाखांच्या फसवणुकीचा डाव उघड. या प्रकरणी 3 अटक. चंद्रपूरमध्ये कारमध्ये विक्रीसाठी ठेवलेली दारू पोलिसांकडून जप्त. 97,000 रुपयांची रोकड जप्त. आरोपीवर गुन्हा दाखल. मुंबई पुणे एक्सप्रेसवर बनावट व्हीआयपी पास विकून लाखोंची कमाई. खालापूर टोलनाक्यावरील सिक्युरिटी गार्डचा गैरव्यवहार उघड. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. हस्ताक्षर खराब असल्याने विद्यार्थ्याचा हात पेटत्या मेणबत्तीवर धरून दिले चटके. मालाडमधील खासगी शिकवणी देणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल. अमरावती जागेच्या वादातून 4 जणांकडून एका महिलेला मारहाण. वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. 4 जणांवर गुन्हे दाखल.